नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला महामेट्रोनं सुरुवात केली आहे। दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा 44 किलोमीटरपर्यंत विस्तार केला जाणार आहे। या टप्प्यात 24 नवीन मेट्रो स्थानकं देखील बांधली जाणार आहेत, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 44 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून त्याच्यामध्ये 32 स्टेशनची निर्मिती होणार आहे। 4 स्टेशनचे रूट्स त्याच्यामध्ये आहेत। आत्ता फेज 1 मध्ये चालू असलेल्या 4 स्ट्रेचेसला पुढे एक्सटेंड करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये आहे। जो रीच 1 आहे त्याच्यामध्ये खापरीपासून बुटीबोरीपर्यंत साधारणतः 18 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच असून त्याच्यामध्ये 2 ॲट ग्रेड स्टेशन्स आहेत आणि जवळपास 8 ही एलिव्हेटेड स्टेशन्स आहेत। ऑटोमोटिव्ह चौकापासून कनान ब्रिजपर्यंत हा जो स्ट्रेच आहे तो 13 किलोमीटरचा एलिव्हेटेड स्ट्रेच असून त्याच्यामध्ये 12 स्टेशन्स निर्माण करण्यात येणार आहेत। लोकमान्य नगरपासून हिंगणापर्यंतचा जो तिसरा स्ट्रेच आहे रीच 3 त्याचं 7 स्टेशन्स असून त्याच्यामध्ये 6.70 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड ट्रॅक आहे आणि रीच 4 म्हणजे प्रजापती नगर स्टेशनपासून ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत ज्याच्यामध्ये 3 स्टेशन्स असून 5.60 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच आहे। असा एकूण 44 किलोमीटर लांबीचा फेज 2 प्रकल्प आपण लॉन्च केलेला आहे। तर सध्या परियोजनेच्या संचलनासाठी नागपूर मेट्रोची आर्थिक स्थिती चांगली असून खात्यात 900 कोटी रुपये जमा आहेत। मेट्रोत प्रवाशी संख्या सातत्याने वाढत असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांची संख्या दर दिवसाला 1 लाख होती, अशी माहिती देखील हर्डीकर यांनी दिली। पहिला टप्पा जो आपण आता सध्या कार्यान्वित केलेला आहे, मला सांगायला आनंद होतो की जवळपास 1 लाखाची रायडरशिप आज पहिल्या टप्प्यानं अचीव केलेली आहे। गेल्या आठवड्याभर ऑगस्ट लागल्यापासून साधारणतः नित्यनेमानं 95,000च्या वर आज रायडरशिप आपल्या इकडे असून जवळपास 3.5 कोटी ते 4.25 कोटी इतकं आपलं आज मासिक उत्पन्न झालेलं आहे। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन, फीडर रूट्स, शेअर ऑटो, ई स्कूटर यांच्या माध्यमातून आपण नागरिकांना आता उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि नागपूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या मदतीनं आपण अधिकाधिक फीडर सर्व्हिसेस सुरू करण्यावरती आता भर देत आहोत।